नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट योगेश माखणे पाटील आपल्यासाठी कायद्याची सोप्या भाषेतली माहिती तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निवाड्यांची सोप्या भाषेतले विश्लेषण आपल्यासाठी घेऊन येत आहे. आपण माझे व्हिडिओ बघता, त्याला लाईक करत जा, व्हिडिओला कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा आपल्याला कुठल्या विषयामध्ये व्हिडिओ ऐकायला आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा. तर आजच्या स्टोरीमध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने 2 दिवसापूर्वी एक जजमेंट देताना असं सांगितलं की एखादी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होती का नाही ह्याच्यासाठीचे पॅरामीटर्स काय आहेत. तर आजच्या स्टोरीमध्ये मित्रांनो असं घडलं की एक आलोक सिंग नावाची व्यक्ती त्याच्या काही मित्रांबरोबर एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जात होती. वाटेमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट होतो. गाडी 3-4 पलटी घेते आणि त्यातले 2 मित्र त्याचे मृत्युमुखी पडतात. मृत्युमुखी पडल्यानंतर नेहमीप्रमाणे ऑब्व्हियसली पोलीस त्या ठिकाणी येतात. पोलीस पंचनामा करतात आणि पोलीस आलोक सिंग विरुद्ध कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जो ला खून म्हणता येत नाही पण न कळत तुम्ही एखाद्या व्यक्तीचा खून केलेला आहे म्हणजेच कल्पेबल होमिसाइड, ही एफआयआर दाखल करते. ट्रायल कोर्टमध्ये मॅटर चालतो. ट्रायल कोर्टमध्ये शिक्षा होते. हायकोर्टमध्ये अपील जातं. आता हायकोर्ट सगळे पुरावे तपासताना हायकोर्टाच्या असं लक्षात येतं की जो टेक्निकल सर्वे आलेला आहे म्हणजेच त्यांच्या गाडीचा टायर बस्ट झालेला असतो आणि त्या कंपनीने एक टेक्निकल सर्वे दिलेला असतो, त्या आधारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी तो जो आलोक सिंग आहे जो ड्रायव्हर होता त्यांनी दारू पिली आहे का नाही ची मेडिकल टेस्ट केलेली नसते ना. त्यांनी ब्रीथ अनालायझर ज्या यंत्रामध्ये फुंक मारल्यानंतर ती व्यक्तीने किती प्रमाणात दारू पिलेली आहे हे कळतं. ह्या दोन्हीही टेस्ट परफॉर्म न केल्यामुळे आलोक सिंगला कोर्टाने निर्दोष सोडलं. पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी त्याच्या तोंडातनं फक्त दारूचा वास येतो आहे म्हणून त्याला कल्पेबल होमिसाइड या गुन्ह्यामध्ये अटक करून एफआयआर दाखल केली. तर उत्तराखंड हायकोर्टचं म्हणणं असं आहे की कायद्याने दिलेली जी प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तर ब्रीथ अनालायझरद्वारे ह्या व्यक्तीने किती प्रमाणात दारू पिलेली आहे हे ठरवणं, तसंच त्याच्यानंतर त्याची मेडिकल एक्झामिनेशन होणं, मेडिकल एक्झामिनेशनच्या रिपोर्टमध्ये ह्या व्यक्तीने किती प्रमाणात दारू पिली होती ह्याचा उल्लेख येणं, हे सगळे पुरावे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि पोलिसांनी एक्झॅक्टली हेच पुरावे कोर्टापुढे न मांडल्यामुळे आलोक सिंगची सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आशा करतो तुम्हाला हे जजमेंट कळलं असेल. हे जजमेंट म्हणजे सगळ्या जजमेंटला लागू असलेलं जजमेंट नसून हे एका पर्टिक्युलर केसमधलं जजमेंट आहे, पण ह्याचा वापर तुम्ही इतर केसेससाठी सेम प्रकारच्या केसेससाठी करू शकता. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.